शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला खरा, परंतु सर्वाधिक चर्चा झाली ती पंतप्रधान मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेची। आणि विशेष म्हणजे ही टीका अजित पवार यांच्या उपस्थितीतच झाल्यानं त्याला अधिक महत्त्व मिळालं। यावेळी मोदी यांनी केलेल्या भाषणात शरद पवारांवर निशाणा साधताना कृषी मंत्री म्हणून काम करताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा खडा सवाल मोदी यांनी उपस्थित केला। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं। वैसे व्यक्तिगत रूप से तो मैं उनका सम्मान भी करता हूं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया? 7 साल के अपने कार्यकाल में उन्होंने देश भर के किसानों से सिर्फ यह आंकड़ा याद रखना, 7 साल में देश भर के किसानों से सिर्फ 3.5 लाख करोड़ रुपए का एमएसपी पर अनाज खरीदा, जबकि हमारी सरकार 7 वर्षों में एमएसपी के रूप में इतने ही समय में 13.5 लाख करोड़ रुपए किसानों को दे चुकी है। पंतप्रधान मोदी यांनी थेट शरद पवार यांनाच टार्गेट केल्यानं विरोधी पक्षातील नेते मंडळी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, अंबादास दानवे यांनी मोदी यांच्या पवारांवरील टीकेवर भाष्य केले। काल त्यांनी 70,000 कोटीचा उल्लेख नाही केला। राष्ट्रवादीवरती जी टीका केली होती 70,000 कोटीचा घोटाळा, काल का नाही केलं? बाजूला कोण बसलेले होते? बघता ना, हे सगळेजण म्हणजे टीव्हीवरती सगळं बघतायत, हे जे काय थोतांड चालू आहे, मग तर कुठून काय त्यांनी कळलं? पवार साहेबांनी म्हणे शेतकऱ्यांसाठी काही केलंच नाही, त्याचा उल्लेख आता जयंतभाईंनी केला। जेव्हा त्यावेळी शिवसेना सुद्धा आंदोलन करत होती, पवार साहेब कृषी मंत्री होते, आधीच्या कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीच्या आंदोलन साहेबांच्या वेळेचे वगैरे, तेव्हा मी तर लहान होतो, पण मला जे आठवतंय मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवार साहेब तुम्ही कृषी मंत्री होता, तेव्हा पहिल्यांदा देशात 70,000 कोटीची कर्जमाफी ही पवार साहेब कृषी मंत्री असताना केली। जणू काय आजपर्यंत कोण झालेलंच नाही, जे काय होतंय ते मी आल्यानंतरच होतंय। नळाला पाणी सुद्धा आत्ताच येते, गंगा सुद्धा आत्ताच या भूमीवरती अवतरले, असा जो काय आभास निर्माण केला जातोय, की लोक एवढी काही मूर्ख नाहीये। ही लोकशाही त्यांना जे वाटलं ते बोलले, पण त्याचे 2 भाग आहेत। एक तर पवार साहेबांच्या कामासाठी पद्मविभूषण हे ह्याच मोदी सरकारने पवार साहेबांना दिलं, पॉईंट नंबर 1। आणि पॉईंट नंबर 2, ते नेहमी म्हणायचे एनसीपी इज अ नॅचरली करप्ट पार्टी, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे। ह्यावेळेस आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप मोदीजींनी केलेला नाही। तुम्हाला जो वाटेल तो आहे। मोदींनी स्वतः बारामतीला जाऊन शरद पवार साहेब माझे गुरु आहे म्हटलं होतं, शरद पवारांचं बोट धरून मी पुढे जातो म्हटलं होतं। शरद पवारांची पार्टी भ्रष्टाचारी आहे, 700 काय 17,000 काय कोटीचा भ्रष्टाचार, त्याच अजितदादा पवारांना त्यांनी मंत्री केलेलं आहे। तर मोदी काय बोलतात याला काय भरोसा ठेवायचा? मोदीवर कोणाचा भरोसा आहे? आज फेकणारं कोण म्हणलं तर मोदीचं नाव येतं, त्यामुळे मोदी बोलतात याला काय महत्त्व द्यायचे? पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना रोहित पवारांनी मंचावर उपस्थित असणाऱ्या अजित पवार यांनी त्याविषयी बोलायला पाहिजे होतं अशी खंत व्यक्त केली। तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर करत किती हा विरोधाभास असं म्हटलंय। जयंत पाटील यांनी शेअर केलेला हाच तो व्हिडिओ। एक बार मैं भी क्रिकेट की दुनिया में आ गया था काम में, और भाई भी थे, तो उसके कारण मुझे मिलना होता था। क्रिकेट की बात अगर 8 मिनट हुई है तो 5-10 मिनट तो वो किसान की बात निकाल के ही रहते थे। विषय क्रिकेट का हो, चर्चा क्रिकेट की करनी हो, लेकिन वो बात तुरंत किसान पर आ जाते थे। उनके मन मस्तिष्क में गांव, किसान और कृषि में भी आधुनिकता, इनोवेशंस, टेक्नोलॉजी को कैसे लाना और पोस्ट हार्वेस्टिंग एक्टिविटी, इन चीजों पर वो ज्यादा बल देते थे।
यानी परंपरागत रूप से हम कृषि को जिस रूप से देखा है, शरद राव को कृषि को अलग रूप से देखने का उनका स्वभाव था, उनका तौर तरीका था। और मुझे लगता है कि उनका इन सारे अभी भी आप कभी भी मिलिए और गन्ना से ऐसे गन्ना शब्द बोल दीजिए, आपको घंटे भर समझा देंगे गन्ना। सारे लेटेस्ट फिगर उनके पास रहते हैं। चीनी का क्या करना, एक्सपोर्ट कितना करना, क्या करना, सारी चीजें उसी में लगे रहते हैं। ये इन चीजों को दर्शाता है कि सार्वजनिक जीवन उनके लिए पद और प्रतिष्ठा से ही सिर्फ जुड़ा था ऐसा नहीं है, लेकिन सार्वजनिक जीवन के माध्यम से उनका जो टारगेट ग्रुप है उनके कल्याण के लिए, उनकी भलाई के लिए कुछ न कुछ नया करते रहना, ये अविरत प्रयास रहता था। पंतप्रधान मोदी यांचे शरद पवार यांच्याविषयीचे पूर्वीचे मत आणि आत्ताचे मत यामधील तफावत दाखवणाऱ्या या व्हिडिओनंतर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे। 2004 मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला। 22 मे 2004 मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषी मंत्री म्हणून सूत्र हातात घेतली। खरं तर पंतप्रधान यांचे आताचे वक्तव्य आणि पूर्वी त्यांनी पवारांचे कृषी विषयाला धरून केलेले कौतुक हे सामान्य नागरिकांना नक्कीच गोंधळात टाकणार आहेत। येणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही वक्तव्य होत आहेत अशी चर्चा सामान्य माणसांमध्ये। पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल तुम्हाला काय वाटते ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।